नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय अनेक निवडणुका सध्या पार पडताना पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आता आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या. त्याची मतमोजणी ही आपल्याला आता होताना पाहायला मिळत आहे. खरं तर महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल, या निवडणुकांमध्ये बहुतांश नगरपंचायत, नगर परिषदा असतील, त्यानंतर महानगरपालिका असेल, यामध्ये आपल्याला महायुतीचा दबदबा पाहायला मिळत आहे. महायुतीचे अनेक उमेदवार सातत्यानं विजयी होताना पाहायला मिळत आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक जे आहे ते मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. या 12 जिल्हा परिषदांमध्ये नेमकं कशा प्रकारे निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज खरं तर मतमोजणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे नुकताच 10 मिनिटांपूर्वी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या साठी जे मतदान झालं होतं त्या मतदानाच्या मतमोजणीला जी आता सुरुवात झालेली आहे. विविध ठिकाणी आपण पाहतोय मतमोजणी ही सुरू आहे. स्ट्रॉंग रूम सुद्धा उघडलेले आहेत आणि स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन्स आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि आता यानंतर आपण पाहतो ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि मतमोजणी होत असताना नेमकं कशा बाजूने कल जातो, महायुतीच्या बाजूने हा कल जाणार की राज्यातील विरोधकांच्या बाजूने कल जाणार. खरं तर या जिल्हा परिषदांना मिनी विधानसभा सुद्धा मानलं जातं, कारण ग्रामीण भागातील असतील जिल्हा परिषदा या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. जशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण पाहायला गेलं, नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या प्रकारे महत्वाच्या मानल्या जात होत्या त्या महानगरपालिकेसाठी, कारण त्या सेमी फायनल जी ती महानगरपालिकेसाठी मानली जात होती, त्याच पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर मिनी विधानसभा म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदा निवडणुका सुद्धा येताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान जे आहे ते पार पडलंय. आज त्यांच्या मतांची मोजणी जी आहे ती होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी जी आहे ती होणार आहे. त्यामुळे 12 ज्या जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये कशा प्रकारे सुरुवातीचं मतदान पार पडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुरुवातीला आपण त्या 12 सुरुवातीला आपण 12 कोणत्या जिल्हा परिषदा आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर कशा प्रकारे त्या ठिकाणी मतदान झालं हे सुद्धा जाणून घेणार आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे तिथे मतमोजणी सुरू आहे याची सुद्धा अपडेट आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 12 जिल्हा परिषदा समजून घेणार आहोत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान जे आहे ते पार पडलं. साधारणतः आपण पाहतोय की या ज्या वेळेला निवडणुका पार पडत होत्या या पुणे असेल, यानंतर पाहायला गेलं तर संपूर्ण पुण्यामध्ये नेमका आता निकाल कसा लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की नुकताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनानंतरच या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रचार जे आहे ते सुरू होतं आणि मात्र त्या पुण्यामध्ये सध्या आपण पाहायला गेलं तर प्रचार असेल तितक्या पद्धतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. बारामतीमध्ये असेल प्रचार आपल्याला तितक्या पद्धतीने होताना पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आता कशा प्रकारे त्या ठिकाणी एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे प्रचार व्हायला अपेक्षित होता त्या प्रकारे प्रचार जो आहे तो त्या ठिकाणी झालेला नाहीये. त्यामुळे आता निकाल नेमका कोणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीतून असेल किंवा संपूर्ण पुणे शहरामधून असेल, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यांच्याकडून मागणी ही सुनेत्रा अजित पवार यांच्या बाजूने केली आणि त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे. दरम्यान एकंदरीत पाहतोय की राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात. मात्र सध्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या साठी जे मतदान झालं त्याची मतांची मोजणी ही होत आहे. त्यानुसार सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर मतदानाची जिल्हानिहाय टक्केवारी म्हणजे सुरुवातीला आपण जिल्हा पाहायला गेलं तर रायगडमध्ये आपण पाहतोय की एकंदरीत एकूण 70.91, रत्नागिरीमध्ये 55.80, त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये 61.98, पुण्यामध्ये 68.35%, सातारामध्ये 67.80, त्यानंतर सांगलीमध्ये 69.76, सोलापूरमध्ये 65.90, कोल्हापूरमध्ये 74.45, छत्रपती संभाजीनगरमध्ये 72.69, परभणीमध्ये 74.89, त्यानंतर धाराशिवमध्ये 65.22 आणि लातूरमध्ये 63.79 अशा जिल्हानिहाय टक्केवारी ही आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. साधारणतः राज्यातील
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान जे आहे ते पार पडलं. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी हे मतदान जे आहे ते पार पडलं. खरं तर निवडणूक कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहायला गेलं तर हा साधारणतः पाहायला गेलं त्याची तारीख वेगळी होती. मात्र अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे मतदान आणि मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार 7 फेब्रुवारी रोजी मतदान जे आहे ते पार पडलं आणि आज 9 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून याच मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे. म्हणजेच मतमोजणीला ही 9 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. एकूण 68.28% मतदान जे आहे ते या मतदानाच्या दिवशी संपूर्ण 12 जिल्हा परिषदा असेल, पंचायत समित्या असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्र उभारण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. साधारणतः आपण पाहतोय की मतमोजणी खरं तर मतदान झाल्यानंतर मतमोजणी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे त्याच्या संपूर्ण टक्केवारी पाहता नेमकं मतदार राजानं कौल कोणाच्या बाजूने दिला आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मतमोजणी ही अत्यंत गरजेची असते आणि सुरक्षेच्या दृष्टीनं ती योग्य पद्धतीनं मतमोजणी झाली पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी प्रशासनाकडून करडी नजर आहे. प्रशासनानं योग्य ती सर्वतोपरी तयारी जी आहे ती केलेली आहे. पोलिसांचं सुद्धा ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा सुद्धा पाहायला मिळत आहे, बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये मतांची मोजणी ही आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच आपण पाहतोय सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे. सुरुवातीला आपण पाहतो पोस्टल मतदान ज्याची मतमोजणी जी आहे ती झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळी 10 वाजता ज्या प्रकारे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्यानुसार अवघ्या साधारणतः दुपार 3 ते 4 पर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. संपूर्ण निकाल जो आहे तो स्पष्ट होण्याची शक्यता सुद्धा आहे. या निकालाकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. कारण ज्या प्रकारे सुरुवातीला आपण पाहिलं सत्ताधारी असो का विरोधक असो, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका होत्या त्या आता होताना पाहायला मिळत आहेत. नगर परिषदा, नगरपंचायतीचा निकाल, महानगरपालिकेचा निकाल आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेचा निकाल काय लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या आपण पाहतोय सत्ताधारी असतील, विरोधक असतील यांचं लक्ष या संपूर्ण निकालाकडे लागलेलं आहे. कारण मिनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुका असेल किंवा विधानसभा ज्या प्रकारे निवडणुका या मोठ्या प्रमाणात होतात, त्या पार्श्वभूमीवरती मिनी विधानसभा म्हणून या जिल्हा परिषदांकडे पाहिलं जातं. जसं आपण पाहतोय की सत्ताधारी विरोधकांचं या निवडणुकांकडे लक्ष असतानाच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. जसं आपण पाहिलं की मतांची मोजणी सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सर्वतोपरी तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान जे आहे ते झालं. एकंदरीत पाहतोय की जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2,624 तर पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी 4,814 उमेदवार आपले नशीब आजमावताना पाहायला मिळाले. तर या निवडणुकीत 68.28% इतकं मतदान जे आहे ते झालं. दरम्यान 12 जिल्हा परिषदा नेमका किती पंचायत समित्यांमध्ये मतदान जे आहे ते पार पडलं, त्यानंतर त्या ठिकाणी मतदान कशा प्रकारे झालं, जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी सुद्धा आपण पाहिली. त्यानंतर 68.28% इतक्या या मतदानामध्ये नेमकं मतदार राजानं कोणाला निवडलंय याचीच मतांची मोजणी ही आता होत आहे. त्यामुळे आता या सगळ्या दुपारपर्यंत मतदानाचा कल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं मतदार राजाचं कौल हा कोणाच्या बाजूने हे सुद्धा समजेल. टक्केवारी ही आपण अगोदरच पाहिलेली आहे. त्यानंतर मोहोळमध्ये 2 मतदान पेट्या ज्या आहेत त्या धाब्यावर दरम्यान मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील 2 मशीन व व्हीव्हीपॅट मशीन या शनिवारी ज्यावेळेला मतदान होतं त्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रात्री शहरानजीक पुढे रस्त्यावरील एका धाब्याजवळ आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळताच त्यांनी त्यांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. रात्री उशिरापर्यंत याबाबत निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही सुद्धा साधारणतः आपण पाहतो सुरू होती.
दरम्यान एकीकडे अशा घटना घडत असताना अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला मतदानाला सुरुवात झाली, त्यावेळेला आपल्याला अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरती ज्या मशीन्स आहेत त्यांच्यामध्ये सातत्यानं बिघाड होताना पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मतदान जे आहे ते उशिरा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक तक्रारी या सगळ्या पार्श्वभूमीवरती येताना पाहायला मिळत होत्या. तर आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये साधारणतः व्ही-व्ही-पॅट असेल किंवा ईव्हीएम मशीन असेल, यासुद्धा आपल्याला धाब्याजवळ असेल किंवा विविध ठिकाणी आढळल्याच्या बातमीसुद्धा सध्या समोर येताना त्यावेळेला पाहायला मिळालं. त्यामुळे आता मतांची मोजणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान एकीकडे ज्याप्रकारे मतमोजणी सुरू आहे, नेमका कोणाचा विजय, कोणाचा पराभव हे निश्चितच होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक जण बिनविरोध म्हणून सुद्धा निवड झालेली आहे. त्यांचे बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. असे एकूण आपण पाहतोय 25 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे साधारणतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी आधीच महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. महायुतीचा सुरुवातीला आकडा जर आपण पाहतोय तो 25 ने अगोदरच बिनविरोध आहे. त्यामुळे आता पुढे तो कसा आकडा वाढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान जसं आपण पाहतोय की एकीकडे मतदान आहे, निवडणुका आहे, मतमोजणी आहे, ही पार पडत असताना पुणे आणि बारामतीकरांसाठी सुद्धा एक दुःखद जी आहे ती बातमी सध्या पाहायला मिळते. ती म्हणजे त्यांचं बारामतीकरांसाठी एक महत्त्वाचं आदरस्थान होतं. ते म्हणजे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच काळामध्ये निवडणुकांच्या या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार जे आहे ते सुरू होतं. मात्र अजित पवारांच्या अशा अपघाती निधनानंतर बारामती असेल, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रचार सभा झाली नाही. प्रचार सुद्धा अगदी साध्या पद्धतीने असेल, तो सुद्धा नकारातच आहे. कारण प्रचारच त्या ठिकाणी झाला नाहीये. सर्व दुखवटा हा बारामतीमध्ये होता. त्यामुळे आता त्या ठिकाणी जे मतदान पार पडलेलं आहे, त्या ठिकाणी नेमकं कशाप्रकारे निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाची सरशी होणार हे बघावे लागणार आहे. यापूर्वी झालेल्या नगर पालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन सुद्धा झालं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचार सभा घेणं टाळलं होतं. तर त्यामुळे फारसा प्रचार न झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. जसं आपण पाहतोय की अपघाती निधनामुळे अजित पवार यांच्या बारामतीमध्ये संपूर्णपणे आपल्याला दुखवटा पाहायला मिळतोय. त्यामुळे आता त्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी प्रचार झालेला नाहीये, त्या ठिकाणी नेमक्या जिल्हा परिषदांमध्ये, पंचायत समित्यांमध्ये निकाल कसा लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अजित पवार यांच्या निधनानंतर विशेषतः पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील मतदारांनी कोणाच्या पारड्यात दान टाकलं आहे हे आज स्पष्ट होणार आहे. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली होती. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा फारसा फायदा झाला नव्हता. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार केला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपण एकूण एक बातमी, एकूण एक माहिती ही संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतली. सुरुवातीला आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी नेमकं कधी मतदान पार पडलं, त्यानंतर आज मतांची मोजणी जी आहे ती होणार आहे. एकीकडे मतदान पार पडलेलं आहे. मतांची मोजणी जी आहे ती आज होत आहे. टप्प्याटप्प्यानं मतदानाचा निकाल जो आहे तो समोर येणार आहे. मतमोजणीच्या माध्यमातून निकाल सुद्धा जो आहे तो समोर येणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदाराची मोजणी ही आहे ती होणार आहे आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन असेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय की सत्ताधारी असेल, विरोधक असेल, या दोघांचंही या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र निकाल आता कशा प्रकारे समोर येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.